मित्रांनो, आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या समान गोष्टी माणसाला मिळतात. कधी कधी आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. तेव्हा असं वाटतं की आता बस झाल्या या अडचणी. आपल्या जीवनामध्ये कामात आलेले अपयश, डोक्यावर झालेलं कर्ज, यामुळे जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. आपल्या मनासारख्या गोष्टी प्रत्येक वेळी घडतीलच असे नाही. मित्रांनो, आपलं जीवन कसं असावं ही गोष्ट आपल्याच हाती आहे. कारण आपण जेवढा निगेटिव्ह विचार करू, तेवढं आपलं जीवन नकारात्मक होत जातं. तर चला बघूया आपलं जीवन सकारात्मक कसे करावे, यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाला कधीच कंटाळणार नाही. त्यामध्ये एक, रुटीन बदला. तुम्ही जॉब करत असाल किंवा काही बिझनेस करत असाल किंवा विद्यार्थी असाल, तर तुमचं डेली रुटीन हे बदलणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही दररोज एकच काम किंवा एकच विचार सतत करत असाल, तर त्यात बदल हा तुम्हाला करावाच लागेल. तुम्ही तुमचं काम करताना दिवसभरातून स्वतःला वेळ द्या. चांगली पुस्तके वाचा, थोडासा योगा करा, मेडिटेशन करा, एक्सरसाइजसुद्धा तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो आणि तुमचं ध्यान, तुमचं चित्त हे कामामध्ये लागू शकतं. 2. आपला दृष्टिकोन बदला. मित्रांनो, दुःखामुळे तुम्हाला असं वाटतं, की आता यामधून काहीच मार्ग निघणार नाही. तुम्ही असा विचार करून पुढे चला, की आपल्या वाईट काळ म्हणजे आपल्याला पडलेलं एक वाईट स्वप्न होतं. असा विचार जर तुम्ही केला, निश्चित तुम्हाला जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही. 3. तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत, घरातील व्यक्तींसोबत वेळ जास्तीत जास्त घालवा. आणि त्यानंतर 4, सोशल मीडिया, मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप, कम्प्युटर यांचा वापर हा लिमिटमध्ये करा. तर ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या पालन केलात, तर मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाहीत व तुम्ही सकारात्मक पद्धतीने आपलं जीवन हे जगू शकाल.